हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महसूल मंत्री विखे पाटलांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा इशारा। जरांगे म्हणजे मराठा समाज नसल्याच्या विखेंच्या इशाऱ्यावर पलटवार। मराठा नेत्यांनी शहाणा होऊन आरोप बंद करावेत, तुमच्यामुळे एक दिवशी जात मरेल। राधाकृष्ण विखे पाटलांच्या मराठा आंदोलन भरकटल्याच्या टीकेला जरांगेंचं उत्तर। मराठा जात संकटात, मी एकटा पडलोय। 6 ते 13 जुलै दरम्यान शांतता रॅली काढणार, सगळी कामं उरकून घ्या, मनोज जरांगेंचं समाज बांधवांना आवाहन। त्याला सांगा तुझा अभ्यास कमी आहे, मुस्लिमांना 25 वर्षांपासून आरक्षण, हे जरांगेंना माहिती तरी आहे का? भुजबळांचा जरांगेंना टोला। छत्रपती संभाजीनगरात मराठा आंदोलक आक्रमक, जरांगेंच्या आंदोलनाला विरोध केल्यानं डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासलं। महाराष्ट्रात कधी असं जातीवादाचं विष नव्हतं, जातीचं राजकारण करणाऱ्यांना महाराष्ट्रानं दूर ठेवावं, अन्यथा उत्तर प्रदेश बिहार सारखं महाराष्ट्र होईल। राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त। लोकसभेत बांबू लावलेच, आता विधानसभेतही बांबू लागतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बांबूच्या टीकेला राऊतांचंही त्याच भाषेत उत्तर। संजय राऊत सकाळचा भोंगा, त्यांना बांबू लावला पाहिजे, आम्हाला बांबू लावण्याची कोणाची हिंमत नाही। संजय शिरसाटांचा राऊतांवर हल्लाबोल। जळगावात किशोर दराडेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेनंतर पैसे वाटपाचा आरोप, प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। जळगाव जिल्ह्यात अनेक मतदारांना उमेदवाराकडून घरपोच महागडं गिफ्ट पार्सल, शिंदे सरकार भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालंय, राऊतांची टीका। तर निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार केल्याची अंधाऱ्यांची माहिती। येत्या 2 दिवसात मोठा घोटाळा बाहेर काढणार, 5000 कोटीपेक्षा जास्त कमिशनबाबत मोठा स्फोट होणार, रोहित पवार यांचा इशारा। माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटलांची भाजपला सोडचिठ्ठी, सूर्यकांता पाटलांचा उद्या शरद पवार गटात प्रवेश। जुलैमध्ये राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा, विधानसभेसाठी मनसेची तयारी। जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रत्येक विधानसभेचा अहवाल द्या, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश। अजितदादा पालकमंत्री झाल्यापासून बेकायदेशीर व्यवसायांना चाप, काहींनी पालकमंत्री म्हणून फक्त खुर्च्या गरम केल्या। चंद्रकांतदारांना उत्तर देताना सुरज चव्हाणांचा खोचक टोला। जेपी नड्डा यांची राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती, पियुष गोयल यांच्या जागी जेपी नड्डांची नेतेपदी वर्णी। नड्डा भाजप अध्यक्षांचं केंद्रीय आरोग्य मंत्री, खत आणि रसायन मंत्री देखील। महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांची खोली द्या, खासदार कंगना राणावतची अजब मागणी, मुख्यमंत्र्यांची खोली देण्यास महाराष्ट्र सदनाकडून नकार, तर शासकीय निवासस्थान मिळेपर्यंत कंगना महाराष्ट्र सदनातच मुक्काम करण्याची शक्यता। राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने जोर धरण्यास सुरुवात, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, अकोल्यासह काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, तर 25 ते 27 जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।